बीडच्या परळीमधील महापशुधन एक्स्पोच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी। पशुधन एक्सप्रेस किंवा पशुधन एक्स्पो मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन, तर धनंजय आणि पंकजा मुंडे एकत्र। भारत अमेरिका ट्रेड डील बाबत काही जण अफवा पसरवतायत। कृषीबाबत करार होणार नाही असं मोदींनी सांगितलंय। फडणवीसांचं स्पष्टीकरण, काही लोकांनी अफवा सोडून सोयाबीनचे भाव पाडले आणि अफवा पसरवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, फडणवीसांचं वक्तव्य। कोल्हापुरातल्या मेरीवेदर ग्राउंडवरती भीमा कृषी प्रदर्शनाला उत्साहात सुरुवात। प्रदर्शनामध्ये 5 फुटी आफ्रिकन इग्वाना सरडा ठरतोय विशेष आकर्षणाचं केंद्र। 8 वर्षांचा 15 किलो वजनाचा हा सरडा बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश। साखर आयुक्तांकडून आदेश, तर ऊसाचा काटमारी टाळण्यासाठी उपाययोजना, तर कडक कारवाई होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा। साखर कारखान्यांचं वजन काटे आता डिजिटल प्रणालीद्वारे प्रशासनाशी जोडले जाणार। साखर आयुक्त कार्यालयाकडून आदेश जारी झाल्याची राजू शेट्टी यांची माहिती। त्यामुळे ऊसाच्या काटमारीवरती चाप बसणार। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची चाहूल। प्रमुख नेते मंडळी निवडणुकीच्या तयारीला लागले। गोकुळ ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त ठराव जमा करा, मंत्री हसन मुश्रीफांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना। शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना सुरुवात। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती गोळा करण्यास सुरुवात। कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कागदपत्र संकलित करण्याचं काम सुरू। जालन्यातील पोखरा योजना गैरव्यवहार प्रकरणामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल, तर पोखरा योजनेमध्ये एकूण 2.5 कोटींचा घोटाळा। या 2 कर्मचाऱ्यांनी 64 लाखांचा घोटाळा केल्याचं उघड। सुभाष यशवंतकर आणि आकाश टाक अशी 2 कर्मचाऱ्यांची नावं। छत्रपती संभाजीनगरमध्ये डीपीडीसी कामांवरती बोगस वर्क ऑर्डरचा संशय, चौकशी सुरू। तर बांधकाम विभागात बोगस वर्क ऑर्डर काढून गैरव्यवहार झाल्याचा संशय। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमल्याची माहिती। लातूरमध्ये अनेक व्यापाऱ्यांची आयकर विभागाकडून 4थ्या दिवशीही तपासणी। कर चुकवेगिरी, अघोषित रोकड आणि दागिने गुंतवणूक याबाबत शंका असल्यामुळे चौकशी सुरू असल्याची माहिती। धुळ्यामध्ये मंगळसूत्र चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय 2 चेन स्नॅचर्सना पोलिसांकडून अटक। नवी मुंबईतनं चोरी केलेली दुचाकी, लुटलेला मुद्देमाल जप्त। हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील संजू शर्मा आणि नितीन कुमारला अटक। दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती। नागपूर वर्धा मार्गावरील चिंच भवन ते खापरी रस्ता 8 लेनचा होणार। नागपूर ते वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार। महामार्गालगत असलेले 110 धाबे आणि दुकानं विशेष मोहीम राबवून हटवण्यात येणार। कळमनुरीमधल्या डिग्रस कोंढूरमुळे अतिवृष्टीमध्ये खचलेल्या पुलावरनं नागरिकांचा जीवघेणा प्रवास। ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून तातडीनं पुलाची डागडुजी करून सुरक्षित वाहतूक सुरू करण्याची मागणी। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता जून 2026ची डेडलाईन। वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नावरती लोकसभेत गडकरींचं लेखी उत्तर। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला 2011ला सुरुवात झाली होती। भंडाऱ्याच्या शास्त्री चौक टाकळी मार्गावरील जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया, पाणी पुरवठा विस्कळीत। तर जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात। अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील विहिरींची पाणी पातळी झपाट्यानं खालावली। जवळपास 50हून अधिक दुर्गम गावांमध्ये भीषण पाणी टंचाईची भीती। लहान बंधारे आणि जलसाठे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटायला सुरुवात। नंदुरबारमधील 21 गावांमध्ये रब्बी शेतकरी क्षेत्रीय दिन उपक्रमाचं आयोजन। गहू, हरभरा आणि कांदा पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, तर शेतपिकाच्या उपाययोजनांबाबत देखील मार्गदर्शन। लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव घसरले। सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल 5100 रुपयांचा दर, तर तूर आणि चिंचेला चांगला भाव मिळत असून तूर प्रति क्विंटल 8200 रुपयांवर, तर चिंचेला 9400 रुपयांचा दर। एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाचा हप्ता न मिळाल्यामुळे 24 फेब्रुवारीला राज्यभर बोंबा मारू आंदोलनाचा इशारा। 2000हून अधिक कर्मचाऱ्यांचं आंदोलन करणार। एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंचा इशारा। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदारांकडून रस्सीखेच सुरू। सोलापूर झेडपीमध्ये पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता। अक्कलकोट, बार्शी, मोहोळ आणि माढ्यातनं अध्यक्षपदासाठी अनेक नावं आघाडीवर। त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं। धुळे पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावरती राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या शहर विकास आघाडीचा दावा। शहर विकास आघाडीकडे सर्वाधिक 13 नगरसेवकांचं संख्याबळ, त्यामुळे विरोधी पक्षांची धुरा कुणाच्या हाती जाणार याकडे लक्ष। धाराशिवमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि अपक्षाचे 31 उमेदवार कोकणात। जिल्हा परिषद निकालानंतर उमेदवारांचा मुंबईनंतर कोकणात मुक्काम। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटलांनी घेतली भाजपच्या उमेदवारांची भेट। पुण्याच्या शिरूरमधील कारेगाव ग्रामपंचायतीसमोर नोटा उधळल्या। उमेदवाराच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक ठिकाणी नोटांचा वर्षाव, नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल।
धाराशिव जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रांचा पेच कायम. कुणबी दाखला मिळण्यास उशीर होतोय. गेल्या 6 महिन्यात केवळ 310 कुणबी प्रमाणपत्र दिली तरी वैधता नाही. नागपूरच्या मिहान प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाचं काम पूर्णत्वास. प्रकल्पग्रस्तांना सुमारे 781 कोटी रुपयांचं वितरण. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. सोन्याच्या दरात तब्बल 2,600 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 5,000ची वाढ. जळगाव सराफ बाजारात सोनं 1,57,590 रुपयांवर तर चांदी 2,62,000 रुपयांवरती. नागपूरच्या गणेशपेठेत एनडीपीएस पथकाची मोठी कारवाई. 1 कोटींहून अधिक किमतीच्या एमडी ड्रग्ज जप्त. आरोपीला अटक. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. वाशिमच्या आनसिंग गावामध्ये गर्भपाताच्या गोळ्या विकताना रंगेहात एकाला पकडलं. औषध विक्रेता किशोर डोकेंवर पीएनडीटी कायद्यानुसार कारवाई. तर यापुढे देखील अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा. पुण्याच्या भोर तालुक्यातील भाबवडी गावामध्ये घरफोडी. बंद घराचं कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 50,000ची रोख रक्कम लंपास. भोर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. परभणीच्या कुंभारीमध्ये लग्न समारंभाची संधी साधत अज्ञात चोरट्याकडनं भर दिवसा घरफोडी. चोरट्यांनी घरातील 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. अधिकचा तपास सुरू. अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात तलवारीच्या धाकानं दहशत पसरवणारा आरोपी अटकेत. अटकेतील आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती. सोलापूरच्या बार्शीमध्ये चायनीज सेंटरमध्ये घुसून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. पूर्ववैमनस्यातून मारहाण केल्याची माहिती. मारहाणीनंतर पोलिसात गुन्हा दाखल. नाशिकच्या स्वच्छतेसाठी महापौर हिमगौरी आडके ऍक्शन मोडवर. नाशिक महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छता मोहीम. महापौरांनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्याची सफाई केली. गोंदियाच्या देवरीमध्ये 132 केव्ही वीज उपकेंद्राचं भूमिपूजन. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भूमिपूजन. शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठ्याची ग्वाही. अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील. जळगावच्या बिलखेडामध्ये ऊर्जा प्रकल्पाचं मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते भूमिपूजन. 32 कोटींचे उपकेंद्र, ट्रान्सफॉर्मर आणि वीज वाहिन्यांच्या कामांना मंजुरी. नागरिकांना आता 24 तास वीज पुरवठा उपलब्ध होणार. लकडगंज पोलीस ठाण्यामध्ये कर्मचाऱ्यांचा हाय व्होल्टेज ड्रामा. पत्नीनं पतीविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचा संताप. तक्रार केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची इतर पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण. तर घटनेचा व्हिडिओ व्हायरल. गोंदियातील बालाजी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नितेश वाजपेयींनी 10 दिवसांच्या चिमुकलीला 2.5 लाख रुपयात विकल्याचा प्रकार उघड. भंडारा पोलिसांकडून खरेदी विक्रीमध्ये मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक. मुख्य आरोपी डॉक्टर आणि 3 जण अद्याप फरार. नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात विकास कामं सुरू. मंदिर पुढील 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय. महाशिवरात्रीला रविवारी देखील मंदिर दर्शनासाठी बंद असणार. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. तर छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधल्या कृष्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार. महाशिवरात्री निमित्तानं लाखो शिवभक्त दर्शनासाठी येत असतात. गर्दी लक्षात घेता गाभाऱ्यातनं दर्शन बंद करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतला होता.